आणि आता मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। माझ्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळचे शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकांनंतर यामिनी जाधवांचा सवाल। लोकप्रतिनिधी म्हणून यामिनी जाधवांकडून बुरखा वाटप, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणूक काढण्यापेक्षा मदत केल्यास काय गैर? संजय शिरसाटांचं वक्तव्य। पालकमंत्र्यांना जरांगींनी रात्री भेट का घ्यावी लागते? तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा धनंजय मुंडेंना सवाल। जामिनानंतर अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर, कथित दिल्लीमध्ये आता घोटाळा प्रकरणामध्ये 10 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, आप कार्यकर्त्यांचा जल्लोष। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट, देवाच्या दारामध्ये राजकारण करणार नाही, दानवेंच्या भेटीनंतर शंभूराज देसाईंचं वक्तव्य। पंतप्रधान सरन्यायाधीश भेटीनं अनेक प्रश्न निर्माण झाले, बेकायदेशीर कृत्यांना अभय आणि धार्मिक अधिष्ठान मिळालंय, सामनातून भेटीवर टीका। राहुल गांधींचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणलं, दुर्बळ समाजाला न्याय मिळेपर्यंत आरक्षण राहावं ही सर्वांचीच भूमिका, राहुल गांधींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। राज्याच्या विकासात शरद पवार यांचं मोठं योगदान, शरद पवार असे नेते आहेत ज्यांचे 3 पिढ्यांसोबत संबंध, सुनील तटकरे यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक। आज आम्ही राजकीय विचार घेतला तो वेगळा आहे, तो घेतला त्याच्यावर मी ठाम आहे, बिलकुल एक पाऊल सुद्धा मागे येणार नाही। ते त्या पिढ्याचे नेते झाले, पण पवार साहेबांनी सगळ्या पिढीचं नेतृत्व केलं असं मी मगाशी म्हटलं, आणि सगळ्या पिढीशी जवळीक असणारा एकमेव नेता त्यांचं नाव आहे शरद पवार। मनोज जरांगेंनी सांगितलं की तुम्ही थांबा तर ठिय्या आंदोलन थांबवतो, पण जरांगेंनी सरकारकडे योग्य मागणी करावी, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचं आवाहन।